समाजातील तळागाळातील गोरगरीब मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा दानशूर व्यक्तिमत्व संजयजी काळे हे विल्लोडी येथे अनेक वर्षांपासून सुखदेव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा चालवतात। या शाळेत स्थानिक तसेच जिल्हाभरातील गोरगरीब घरातील मुले शिक्षण घेत आहेत। संजय काळे यांच्या कार्याची दखल घेत आजवर अनेक मान्यवरांनी या आश्रमशाळेत सदिच्छा भेट दिली। याच अनुषंगाने नाशिक दौऱ्यावर असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या शाळेत सदिच्छा भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने संजय शिरसाट यांचे भव्य स्वागत केले। यावेळी व्यासपीठावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शाळेचे अध्यक्ष रत्नाई काळे, शाळेचे सरचिटणीस संजय काळे, उपाध्यक्ष रंजय काळे, शाळेचे सल्लागार गायकवाड, महापौर विकास जैन, मंगेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुणे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मंत्री संजय शिरसाट आणि इतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला। शाळेचे सरचिटणीस संजय काळे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेची माहिती देत विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते उपक्रम राबवले जातात याची माहिती दिली। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मंत्री संजय शिरसाट यांनी आपणही गरिबीत शिक्षण घेतले असून ध्येय निश्चित करण्याचे स्वप्न बाळगा असे मार्गदर्शन तथा वडिलकीचा सल्ला विद्यार्थ्यांना देत शिक्षकांनीही आपली सेवा प्रामाणिकपणे द्यावी। त्याचबरोबर सुखदेव प्राथमिक व माध्यमिक शाळेत शासनाकडून जी मदत होईल ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले। सुखदेव प्राथमिक व माध्यमिक शाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत असतात। त्यांची राहण्याची भोजनाची व्यवस्था याच ठिकाणी योग्य प्रकारे ठेवली जाते। शाळेच्या वतीने वर्षभर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रम राबवले जातात। यातून अनेक विद्यार्थी नावारूपाला आलेले आहेत। सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी आणि शिक्षक वृंद तसेच शाळेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेच्या भेटीनिमित्त उपस्थित माझे सहकारी माजी महापौर विकास जैन, मंगेश भोसले, संस्थेचे सर्व संजय काळे, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती काळे, सर्वच व्यासपीठावरचे मान्यवर, समोर बसलेले सर्व विद्यार्थी, मी तर सर्व एक भेट म्हणून आलो होतो। मला पहिल्यांदा इथं चांगलं वातावरण पाहायला मिळालं। मुलं एकदम शांत आहेत, कोणी थोडंसं काम करत नाहीये, मुली पण शांत आहेत। त्यांना वाटलं की कार्यक्रम कधी संपतोय, भूक लागलेली आहे। तुमच्यासारखाच मी पण एक सर्वसामान्य शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी आणि शाळेमध्ये शिकत असताना अभ्यासाकडे लक्ष असावं, खेळाकडे लक्ष असावं आणि खोड्या करण्याकडे सुद्धा लक्ष असावं। मुलांचा जो स्वभाव असतो तो स्वभाव कधी बदलता कामा नये। मी शाळेमध्ये असताना मागच्या बेंचवर बसायचो। मागच्या बेंचवर बसल्याचा फायदा असा होतो की आपल्याला पुढच्याची खोड काढता येईल, आपली खोड काढत नाही। म्हणून शाळेच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी करत असताना फक्त एक लक्षात ठेवायचंय की आपला आत्मविश्वास। व्यासपीठावरून मान्यवरांना सुद्धा कल्पना नसेल की मी सुद्धा या गरिबीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे। मला 10वी पर्यंत कधी मी 2 पुस्तकाच्या वर पुस्तक विकत घेऊ शकलो नाही। एक बीजगणिताचं पुस्तक असायचं, एक इंग्लिशचं असायचं, कारण ते दोन्ही मास्तर कडक असायचे, ते मारायचे म्हणून ते 2 पुस्तक विकत घ्यायचे 10 रुपये। 10 रुपयाला एक पुस्तक असायचं त्यावेळेस, आणि म्हणून त्या पुस्तक घेऊन बाकीचे पुस्तक इतर विद्यार्थीचे मित्र असतात त्यांच्याबरोबर अभ्यास करायचो, त्यांचे पुस्तक घेऊन अभ्यास करायचो। परंतु टार्गेट कधी जीवनामध्ये मी कमी द्यायचं नाही। मी एखादी गोष्ट मनात ठरवली तुम्हाला हे करायचंय तर त्या टार्गेट अचीव करायला मी कधी मागं पुढे पाहिले नाही, पूर्ण ताकदीने ते टार्गेट मी अचीव केले। आज तुमच्यातला एक विद्यार्थी मी आज या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहे, सामाजिक न्याय मंत्री आहे। मी हे स्वप्न
ते स्वप्न सुद्धा कधी पाहिलं नव्हतं, मला ते स्वप्न कधी पडलंही नव्हतं. माझी जर जीवन पर्यंत रिक्षात आलं होतो, मी भाजी विकायचो, कंपनीत काम करायचो, परंतु कारण मी कधी नगरसेवक झालो मला कळलं नाही. मी 10 वर्ष नगरसेवक राहिलो आणि आता 20 वर्ष मी आमदार आहे. आमचा प्रवास करताना सुद्धा त्याच्याबरोबर आपली मेहनत असते. मी तुमच्या टीचरना सुद्धा सांगेन, कधी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या मुलांना आपण शिकवतो, ज्या मुलांचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, हे आपली मुलं आहेत म्हणून जर शिकवलं ना, हा माझा मुलगा असता तर मी त्याला काय केलं असतं, ही माझी मुलगी असती तर मी काय केलं असतं, या भावनेत जर तुम्ही शिकवलं तर भविष्यामध्ये हेच मुलं तुम्हाला तुमचं दैवत मानल्याशिवाय तुम्हाला दैवत मानल्याशिवाय राहणार. सांगत असतो, मी आमदार असताना एका मोठ्या कार्यक्रमामध्ये गेलो. त्या कार्यक्रमामध्ये सर्व छोट्या लोक होते, मोठे कंपनीचे मॅनेजर, जनरल मॅनेजर, मालक, असे सगळे लोक होते. मी आपलं सरळ साधं आपलं व्हाईट ड्रेस घालून तर बसलेलो. मोठा कार्यक्रम होता. मोठा कार्यक्रम झाल्यानंतर सगळा कार्यक्रम झाला, आम्ही असं उतरायला लागलो, तर एक म्हातारा रस्ते येऊन मला भेटला आणि नमस्कार करायला. कशा शिरसाट साहेब असं जेव्हा तो मला बोलला, तर मी 1 मिनिट फक्त त्या म्हाताऱ्याकडे पाहत होतो की हा याला कुठं. सामाजिक न्याय मंत्री आपल्या संस्थेला भेट देण्याकरता आले होते. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब यांनी आपल्या सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या आश्रमशाळेस भेट दिली. तर अतिशय म्हणजे आनंद वाटतो की आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांनी आपल्या आश्रमशाळेस भेट दिलेली आहे आणि अतिशय आनंदी वातावरण. शाळेला त्यांनी म्हणजे अतिशय चांगल्या दर्जाची शाळा आहे असं सांगितलं आणि मुलं टवटवीत दिसतात. चांगल्या पद्धतीचं इथं शिक्षण दिलं जातं आणि इथे आपल्या शाळेमध्ये जवळजवळ जे विद्यार्थी आहेत ते जवळजवळ 600-650 विद्यार्थी आहे. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं तसंच विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचं, संस्थाचालकांचं अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे शाळेचं कामकाज चालू आहे असं साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. आणि मी या शाळेला चांगल्या पद्धतीने मदत करेल आणि ही शाळा गोरगरिबांकरता काम करते. या शाळेला आदर्श पुरस्कार मिळण्याकरता पण साहेब शिफारस करणार आहेत. असे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहे आणि याच्या पुढचे पण पुरस्कार शाळेला मिळतील. कारण का ही जी संस्था आहे, ही जी आश्रमशाळा आहे, ही गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांकरता ज्ञानदानाचं कार्य करते आणि अतिशय इथं चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडत आहेत. इथे जवळजवळ 20 विद्यार्थ्यांवर ही शाळा सुरू झाली होती. आज या शाळेला 25 वर्ष झालेले आहे. 25 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी इथून पासआउट झाले. ह्या शाळेचे काही विद्यार्थी MBBS झाले, काही इंजिनियर झाले, काही डॉक्टर झाले, काही मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करत आहे, काही कंपन्यांमध्ये मॅनेजर झाले, काही बँकांमध्ये मॅनेजर झाले आणि आज ही शाळा चांगल्या म्हणजे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीची ही शाळा आहे. अतिशय ह्या शाळेचं वातावरण हे खुल्या वातावरणामध्ये ही शाळा असल्यामुळं या मुलांना पोषक असं वातावरण इथं मिळतं आहे आणि अतिशय इथं चांगले विद्यार्थी घडत आहे. शिक्षण ज्ञानदानाचं कार्य आमचे शिक्षक हे सातत्याने करत आहे. आम्ही या शिक्षकांना पण चांगलं शिकवण्याकरता अनेक वेळेस मिटिंगा घेतो, दर महिन्याला मिटिंगा घेतो आणि त्याच्यातून चांगले विद्यार्थी घडत आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. आणि शिरसाट साहेबांनी नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खडांगळे, नाशिक.